आणि ज्यांनी पाठवल्यात त्यांनी खरंच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कारण बच्चा पार्टी तुम्ही एक एक स्टेप पुढे चाललायत, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही ह्या कन्सिस्टन्सीने अभ्यास करताय, रोज थोडं 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 तुम्ही ग्रो होताय. एका दिवसात डायरेक्ट ग्रो होणार नाही. रोज थोडं थोडं केलं तर ग्रो होतात. पण काय आहे माहिती का, आपल्या आजूबाजूचं वातावरण असं आहे की बाबा, जोपर्यंत गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा नाही. म्हणजे काय की परीक्षा आली ना सर, फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्हाला अभ्यास करायला सर सांगा. बोला निपुंगे. सर तुमच्या आसपास कशाचा तरी खूप जास्त आवाज येतो. अच्छा, फॅनचा आवाज येतोय होय. आता नाही सर, अजून पण येतोय. आता नाही येत आता. ओके ओके ग्रेट. ठीक आहे. मग तो फॅनचा नॉईज होता ॲक्च्युली. मग फॅनचं जे दिशा आहे हवा येण्याची ती बदलून टाकली, डायरेक्शन बदलून टाकली आपल्या फिजिक्सच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर, सो दॅट मायक्रोफोन शुड नॉट गेट हॅम्पर्ड. ओके. सो बच्चा पार्टी लोग, हां अक्षता निपुंगे पाठवला का होमवर्क, पाठवला का? चल, तू बोललीच आहे तर तुलाच विचारतो, होमवर्क तर काय मला दिसत नाही आहे. बोला काय रिझन होतं. सर आजारी होतं त्यामुळे नाही पाठवू शकले. अरे बापरे, आजारी होती सर. जेवणासाठी सुद्धा आहे ना घास मोडत नव्हता सर. ताटातला घास मोडण्यासाठी हात सुद्धा उचलत नव्हता. बरोबर का अक्षदा? रीजन नहीं देने का एक्सक्यूज कौन देता है पता है क्या? विन ज्यांना जिंकायचंय ना ती लोक कधीच एक्सक्युजेस देत नाही. एक्सक्युजेसचं निमित्तही करत नाही. आपल्याला जिंकायचंय बस, दॅट्स इट. बरोबर आहे. तुम्हाला जिंकायचंय की नाही बच्चा पार्टी लोक? कुणाकुणाला जिंकायचंय? नुसते थम्सअप पाठवू नका, ठीक आहे. जिंकण्यासाठी ना जिगरा चाहिए, जिगरा. ठीक आहे. जिगरा काय सांगतो की अरे बापरे, आपल्याला काम करायचंय, रोज काम करायचंय, रोज अभ्यास करायचा आहे. परिस्थितीचं कारण न देता, मी अक्षदासाठी नाही बोलत आहे स्पेसिफिकली, मी सगळ्यांसाठी बोलतोय की परिस्थितीचं कारण न देता, सर्कमस्टन्सेसचे कारण न देता, फक्त आणि फक्त आउटपुट. काय आउटपुट आहे बाबा? हां सर, नाही झाला अभ्यास, पण मी करून दाखवते. आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट काइंड ऑफ आन्सर फ्रॉम हर, फ्रॉम यू गाईज. ठीक आहे सर, मला नाही शक्य झालं, पण मी आज करते, आज करतो आणि तुम्हाला पाठवतो. आणि दिस इज ॲप्लिकेबल टू एव्हरी वन हु इज लिसनिंग टू मी राईट नाव. तुम्हाला जर तुमची परिस्थिती जर बदलायची असेल ना, तर त्याच्यासाठी फक्त कष्ट हाच एकमेव पर्याय आहे. आणि कष्ट काय? फक्त सांगितलेल्या गोष्टी वेळेत करा. माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो, आळशी प्राणी, आळशी माणूस. बरं का माणूस, आजचं काम आहे ना, ह्यार नको यार, आज मूड नाही आहे, उद्या करू. पण तुम्ही हा विचार करत नाही, उद्या जर ती गोष्ट करायला गेले ना, तर उद्याच्या पण काहीतरी गोष्टी, काहीतरी कामं लाईनअपमध्ये आहेच आहेत ना. मग आजच्या गोष्टी ज्या तुम्ही पेंडिंग ठेवल्यात त्या परत उद्या पण तुमच्या समोर येऊन उभ्या राहणार आहेत. मग तुम्ही उद्याची गोष्ट परवावर टाकणार, कालची गोष्ट आधी करताल का? नाही करत माणूस असं. सो जी ती गोष्ट ज्या त्या दिवशीच कंप्लीट झालीच पाहिजे, हा एक तुम्ही स्वतःसाठी रूल बनवून घ्या, नियमच. यार नाही, फिजिक्सचा होमवर्क होता ना, केमिस्ट्रीचा होमवर्क होता ना, मॅथ्सचा होमवर्क होता ना, अरे तुम्हाला सांगतो, माझं सेशन संपायच्या आत आहे ना, काही मुलींचे, काही मुलांचे मला होमवर्कचे आन्सर येतात. म्हणजे सेशन संपवलं ना मी, जाताना काहीतरी आपलं तुमच्यासोबत 5-10 मिनटं बोलत असतो, ते संपेपर्यंत लगेच आन्सर पण आलेले असतात. मग बघा, एवढे लोक कन्सिस्टंट आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमचा एक एक मार्क आहे ना, तो एक मार्क डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे आता 1000 लोकांची. कारण आता तुम्ही 10वीतले छोटे छोटे मुलं नाही राहिलेले आहेत. तुम्ही 11वी-12वी हायर एज्युकेशनला आलेत बच्चा पार्टी लोक. आता तुमची कॉम्पिटिशन तुमच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींशी नाही आहे.
पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांशी आहे. आता झगडायचं आहे आपल्याला एक एक जागेसाठी, एक एक मार्कासाठी, हे समजून घ्या. सो त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जे करताय ना त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रामाणिकपणे जी गोष्ट दिली आहे ना ती गोष्ट त्याच दिवशी त्याच वेळी पूर्ण करा. सक्सेस विल बी युअर्स. ठीक आहे. सक्सेस मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो बच्चा पाटी लोक. ठीक आहे. सक्सेससाठी लागतं फक्त डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी. ठीक आहे. अँड मला माहिती आहे तुम्ही लोक करणार आहेत. तुम्ही लोक आज ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना आज कोचिंग घेताय ना. पण का घेताय हे कोचिंग? कारण तुम्हाला माहिती आहे की बाबा उद्या तुम्हाला तुमचं फ्युचर बनवायचं आहे, त्याच्यासाठी कोचिंग गरजेचं आहे. ठीक आहे. आपले आईवडील आपल्याला आर्थिक सपोर्ट देऊ शकतील, मानसिक सपोर्ट देऊ शकतील, पण तुम्ही सांगा त्यांच्यासाठी प्राऊड फिलिंग काय असेल ज्यावेळेस तुम्ही काहीतरी लाईफमध्ये बनताल, अचीव करताल. का श्रावण बाळासारखी फक्त घरी बसून त्यांची सेवाच करायची, पाय दाबून द्यायचे. ते म्हणतील अरे बाबा आता तो जमाना गेला, तू बाहेर पड, तुझ्या पायावर उभा हो, चार चौघात नाव कमव आणि अभिमानाने सांग की आणि ज्यावेळेस आपले आईवडील बाहेर पडतील त्या अभिमानाने सांगतील चार चौघांना, यार माझं पोरगं, माझी पोरगी, माझं लेकरू आज अमक्या ठिकाणी आहे, आज अमक्या ठिकाणी आहे. आनंदाने सांगतात ना. मी तो आनंद बघितला आहे माझ्या आईच्या डोळ्यामध्ये, वडिलांच्या डोळ्यामध्ये. अभिमानाने सांगायचे ते सगळ्यांना. आताही म्हणजे माझी आई अभिमानाने चार चौघांना सांगते की अरे माझा मुलगा क्लासेस घेतो, विद्यार्थ्यांना घडवतो, ज्ञानदानाचं काम करतोय. अभिमानाने सांगते. सो तुमच्या आईवडिलांना प्राऊड फील करण्यासाठी तुम्ही काय करतायत मग? ठीक आहे. सो स्टॉप गिविंग एक्सक्युजेस, जस्ट स्टार्ट डुईंग. भिकारी माणूससुद्धा श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो. यार मी रात्रीतून श्रीमंत झालं पाहिजे, मी मोठ्या गाडीत फिरलं पाहिजे, पण एक्झिक्युशन काय आहे त्याच्याकडे? काहीच नाही आहे. ठीक आहे. सो स्टार्ट डुईंग. चुकीचं का असेल ना, बट स्टार्ट परफॉर्मिंग, स्टार्ट एक्झिक्युटिंग द टास्क. ठीक आहे. फक्त हवेत स्वप्न बघून जमणार नाहीत. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला कृती महत्त्वाची. कृती, त्याला ॲक्शन म्हणतात. ॲक्शन, एक्झिक्युशन. आणि माझा मित्र आहे, माझा मित्र म्हणतो सुजित वाघ फक्त बोलायचं नाही, लंब्या लंब्या फेकायच्या नाही, कृती करून दाखव, कृती. आणि तो मला मानतो फक्त याच्यासाठी कारण मी माझ्या कृतीतून गोष्टी करून दाखवतो. ठीक आहे. सो कृती तुम्हाला ऑलवेज दिसणार. आणि तुम्ही पण लाईफमध्ये जर काही डोळ्यासमोर ठेवायचं म्हणलं ना, तुम्ही आज तुम्ही जिथं अभ्यास करता ना त्या स्टडी टेबलवर भिंतीवरच लिहून टाका ॲक्शन. बास. काय करायचं आहे ना. आपण म्हणतो अरे मी असं करतो, मी तसं करतो. अरे पण तू केलं आहे का? त्याच्यासाठी कृती केली का? सत्यात उतरवली का ती कृती? नाही ना. ते घडतच नाही. आणि मग नुसतं लंब्या लंब्या फेकायच्या, त्याला काय अर्थ नाही आहे. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, सो दॅट ॲक्शन, दॅट एक्झिक्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सक्सेस विल बी युअर्स. आणि सक्सेससाठी आहे ना आता आजकाल काय प्रचंड कष्ट घ्यायची गरज नाही. पूर्वी होती ती गोष्ट, पण आता नाही आहे. ओके. सो बच्चा पार्टी थोडं ऑफ द टॉपिक बोललो तुमच्याशी. मे बी माझ्या बोलणं तुम्हाला झोंबलंही असेल, झोंबायलाच हवं. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही कदाचित मला शिव्या पण द्याल. आय एम ओके विथ इट. ठीक आहे. बट तुम्ही जर पेटलात नाही का, थोडे जरी तुमच्यामध्ये काहीतरी बदल झाले आणि जर तुम्ही याला पॉझिटिव्हली घेतलं, देन त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला कुठल्याच गोष्टीतून मग मिळणार नाही. ओके. सो त्यामुळे कामाला लागा, अभ्यासाला लागा, कृतीतून व्यक्त व्हा. ठीक आहे. सो हेच माझं सांगणं असेल. बरं. सो बच्चा पार्टी मग आज आता काल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शिकलो आहे. आज मी तुम्हाला कॅपिलरी ॲक्शन शिकवणार आहे. कॅपिलरी ॲक्शन. मग कॅपिलरी ॲक्शन काय आहे बाबा? तर काय असते कॅपिलरी ॲक्शन? किती लोकांनी असं केलं असेल की सर आमच्या नोटबुकवर इंकचा ड्रॉप पडला आहे आणि इंकचा ड्रॉप तो शोषून घेण्यासाठी तुम्ही पेन वापरला असेल, पेनाची अशी निब वापरली असेल ना, चायना पेन, बिना पेन असेल तुमच्याकडे. केलं आहे का रे असं तुम्ही?
पेनाची नीब टेकवली त्याच्यावर आणि त्याने सगळं शाई पिऊन घेतली आहे. असं घडलंय की नाही? यस. मग हे असं का घडतं? हे असं का घडतं? कुठलीही गोष्ट जर बघताल तुम्ही तर ग्रॅव्हिटीमुळे सरफेस ऑफ द अर्थकडे अट्रॅक्ट होते, खाली पडते. पण मग ही इंक अशी वरती का जाते बाबा? ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम कशी करते? बरं, आपली झाडं असतात बघा, झाडं है ना, झाडांची मुळं अशी जमिनीच्या खाली असतात, पण झाडाच्या पानापर्यंत वरती टोकाला हे पाणी कसं काय पोहोचतं बाबा, किंवा अन्न कसं पोहोचतं? है ना, विचार केलाय का रे तुम्ही असं कधी? म्हणजे नाही का, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जात आहे सगळ्या गोष्टी, असं मोशन कसं होऊ शकतं? आणि कुणाचाही फोर्स नाही आहे, कुणाचाही फोर्स नाही आहे. का झाड वरतून शेण देतोय पाणी, झाडाचं पान म्हणतं येऊ द्या पाणी, हा विहिरीतून शेंदायचं तसं शेणतंय का पाणी फोर्सफुली? नाही होते ना. मग हे कसं घडतं? तुम्ही देवपूजा करत असताल, तुम्ही करत नसताल ती गोष्ट वेगळीच आहे आता, पण घरी जर समई असेल, घरी जर दिवा दिवा वगैरे असेल, तर तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये असा दिवा असतो सेंटरला, आहे ना, सॉरी दिवा नाही, वात असते, वात. मग वात, तेल इथं आहे असं खाली, मग त्या वातीमध्ये दिवा जळतोय असा वरती, तर हे कुठून जातं तेल? वरती कसं काय जातं बाबा? ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट कसं काय जातंय? ग्रॅव्हिटीमुळे सगळ्या गोष्टी खाली पडतात, हे असं वरती कसं काय जातं? सो बच्चा पार्टी, लिक्विडकडे ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला म्हणतात कॅपिलरी ॲक्शन. किती लोकांना इंटरेस्टिंग वाटलं? शितोळे, उरमुडे, येवले, उदावण, गिरवले, शेळके, बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल आत्तापर्यंत फक्त, अरे हा असं घडतं, पण याला फिजिक्समध्ये सायंटिफिक काहीतरी रिझन आहे, हेच आपल्याला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नाही, आणि हेच मला शिकवायचं आहे बच्चा पार्टी लोक. सो कॅपिलरी ॲक्शन. आता घरात जर तुमच्या घरी आता संध्याकाळ झाली आहे, दिवा लावण्याची वेळ झाली असेल, तर आईला विचारा, आई हे वातीमध्ये तेल वरती कसं काय जातं? आई म्हणून वरती कसं जातं? अरे काही डोक्यावर पडल्यासारखे प्रश्न नाही विचारायचे, वल्ल झालंय म्हणायचं ते, आहे की नाही, वल्ल होतंय चाललंय वरती पाणी. अरे यार वैसा नहीं है रे बाबा, समझ में आई बात? ठीक है. सो ये है फिजिक्स का कॅपिलरी ॲक्शन. तो कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? द फेनॉमेनॉन ऑफ, याला म्हणतात अशी प्रोसेस की ज्यामध्ये राईज किंवा फॉल ऑफ लिक्विड होईल, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन ए कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे, इन ए कॅपिलरी ट्यूब काय असतं ते सांगतो. when it is dipped in a when it is dipped in a liquid is called as, ह्या फेनॉमेनॉनला म्हणतात, याला काय म्हणायचं? दी फेनॉमेनॉन ऑफ. फेनॉमेनॉन म्हणजे प्रोसेस. फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन ए कॅपिलरी ट्यूब when it is dipped in a liquid is called as capillary action. सो इथं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, सपोज असं एक बिकर घेतलं आता आपण, ह्या बिकरमध्ये पाणी आहे ह्या लेवलने, हे बघा ह्या लेवलने पाणी आहे. मग याच्यामध्ये एकदम छोटीशी स्मॉल बोर साईज असणारी, स्मॉल बोर साईज म्हणजे बोर म्हणजे काय? बोराचं झाड नाही, ही रेडियस डायमीटर असणारी छोटी डायमीटर, हेअरलाईन्स डायमीटर असणारी. आता बघा तुम्ही जर पेनाची नीब बघितली असेल ना, नीट बघा पेनाची नीब, तर पेनाच्या नीबमध्ये ना असं छोटीशी मध्ये भेग असते अशी, बघा बघितली का तुम्ही? एकदम छोटीशी. मग ह्या भेगेतून ते पाणी वरती जात असते, ती शाई वरती जात असते. तर ही जी भेग आहे हेअरलाईन, त्या हेअरलाईन भेगलाच म्हणतात तुम्ही क्रिव्हायसेस म्हणतात. दोन खडकांच्या मध्ये असणारी सांद म्हणतो आपण त्याला. ओके, मग ह्या सांदेतनं पाणी वरती जातं, ह्या भेगेतनं पाणी वरती जातं. तर दॅट ॲक्शन, ठीक आहे, ऑफ कॅपिलरी. मग बघा बच्चा पार्टी, आता इथं कॅपिलरी आहे, सपोज इथं वॉटर आहे किंवा केरोसिन आहे, वॉटर किंवा केरोसिन आहे म्हणतो, तर मग काय होतं? हे पाणी असं वरती जातं ह्या कॅपिलरीमध्ये, म्हणजे सरफेसचं पाणी इथपर्यंतच थांबलं आहे. हे बघा आजूबाजूचं सरफेस एवढाच आहे. आता ही कॅपिलरी डिप केली, पण हे पाणी असं वरती चढलं आहे काहीतरी हाईटला, हाईट एचला. सो दॅट एच हाईट आहे, ठीक आहे. सो ये जो एच हाईट आहे, आणि इथं जो मिनिस्कस काढायचा, हा कॉनकेव काढायचा बरं का, कॉनकेव. ओके बच्चा पार्टी लोक. सो याच्यामध्ये ह्या कॅपिलरीमध्ये पाणी असं वरती चढलंय ॲज कम्पेअर्ड टू द सरफेस ऑफ द रिझर्वायर किंवा सरफेस ऑफ द लिक्विड प्रेझेंट इन द बिकर. सो सरफेस ऑफ रिझर्वायर, सरफेस ऑफ लिक्विड ऑफ रिझर्वायर असं म्हणूयात आपण, आणि त्याच्या वरती चढलंय हे पाणी. तर ह्या फेनॉमेनॉनला मग वरतीच चढेल का? असं काही नाही आहे, खाली पण जातं. मर्क्युरी जर असेल ना, मर्क्युरी, तर इथं बघा आता मर्क्युरी काढतो, तर असं मी इथं दाखवतो. आता एक बिकर दाखवतो तुम्हाला,
आणि इथं मर्क्युरी घेऊयात आता कॉन्टॅक्टमध्ये. कॅपिलरी तीच आहे, पण मर्क्युरी जर असेल तर लेवल बघा दोघांची सारखीच काढली, ठीक आहे. तर मर्क्युरी जर असेल ना तर असं ते खाली राहतं आणि इथं शेप असा कॉन्व्हेक्स दाखवायचा, कॉन्व्हेक्स एवढंच जातं, ते वरती पण जात नाही. और गंमतच आहे राव. इथं मगाशी तर वरती गेलं आणि इथं खाली राहिलं, सरफेस बसनं खाली गेलं. इथं एच घ्यायचा निगेटिव्ह आणि इथं हाईट घ्यायची, ही जी एच घेतलाय ना मी हा घ्यायचा पॉझिटिव्ह, कारण हा सरफेसच्या वरती गेलं आणि ते सरफेसच्या बिलो राहिलो, ठीक आहे. इथं कुठला शेप असतो कॉन्व्हेक्स, इथं कुठला असतो कॉन्केव्ह. बरं, कालचा शेप जर आठवत असेल, कॉन्केव्ह शेप कुणाला असतो? कॉन्केव शेप कुणाला असतो? मर्क्युरी, यहाँ पे लिखता हूँ, मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास बिकर विथ ग्लास कॅपिलरी असं लिहितो. ग्लास बिकर, ग्लास कॅपिलरी काय जे असेल तर. आणि यहाँ पे वॉटर किंवा केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्वियसली नॉट प्योर वाटर और केरोसिन इन कॉन्टैक्ट विथ ग्लास, ठीक है बच्चा पार्टी. एंगल ऑफ कॉन्टैक्ट यहाँ पे क्या होता है फिर? थीटा इज लेस देन 90 डिग्री, यहाँ पे थीटा इज ग्रेटर देन 90 डिग्री, जो कि अपन ने कल देखा. सो दिस इज जस्ट ए ओव्हरव्ह्यू. मी 5 ते 7 मिनटं घेतले तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी. सो लक्षात आलं मग काय शिकायचं आहे आपल्याला? की खडकामध्ये पाणी वरती कसं येतं सर, त्यानंतर झाडांच्या मुळांकडनं पाणी वरती झाडाच्या शेवटच्या पानापर्यंत, फुलापर्यंत, फळापर्यंत कसं जातं सर? समईमध्ये जी वात ठेवली आहे त्या वातीमध्ये सर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट तेल वरती वरती कसं जातं सर? दिवा लावला तरी त्याच्यावरती कसं जातं? इंक पेनमध्ये इंक वरती कशी जाते? इवन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये लिटमस पेपरचे प्रॅक्टिकल केले का रे? लिटमस पेपर, युजिंग लिटमस पेपर. ओके, मग काय घडलं लिटमस पेपरच्या प्रॅक्टिकलमध्ये? तुम्ही बघितलं असेल, लिटमस पेपर जर तुम्ही याच्यात बुडवला, कशामध्ये? पाण्यामध्ये, त्या केमिकलमध्ये बुडवला की तो ओला ओला होत वरती येतो, होतं की नाही असं? हां, शितोळे, उरमुडे बोला, ॲक्नॉलेजमेंट पाठवा. येवले, उदावन, गिरवले, शेळके, दगडे, निपुंगे, वाघ, गर्दे, गुंजाळ, मुठे, गाडेकर, गीते, दांगट, खोसे, वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, तोरड, तन्वी तोरडमल, पाटेकर, लबडे, देन मोरे, मतकर, मुठे, पेरे, घुले, पवार. बोला पटकन. यस. सो मग बच्चा पार्टी आज आपल्याला हेच शिकायचं आहे. मग ज्यांच्याकडे आता बुक्स आहेत त्यांच्याकडे, त्यांना सांगतो, रिक्वेस्ट करतोय की तुम्ही काय करा आता, पेज नंबर आ जाओ. पेज नंबर 58 वर या. 58 वरचा क्वेश्चन नंबर 56 होमवर्क थेरी प्रश्न आहे. जे सांगितलं ना मी आता ते फक्त लिहून काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 56, त्यानंतर क्वेश्चन नंबर 58, व्हॉट इज कॅपिलॅरिटी, कॅपिलरी ॲक्शन क्या आहे, तो तेवढे 2 लिहा, ठीक आहे. आणि मग आता डायरेक्ट डेरिवेशनकडे यायचं. क्वेश्चन नंबर 63 बघा. क्वेश्चन नंबर 63 मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. क्वेश्चन नंबर 63 बच्चा पार्टी लोग, ठीक है. तो अपन जाते हैं क्वेश्चन नंबर 63 मध्ये. आणि हे खूप फेमस इक्वेशन आहे, ते फेमस इक्वेशन मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बच्चा पार्टी सर्वांनी असं कन्सिडर करा की आता आपल्याला जी हाईट आहे ना, ती किती हाईटला गेलं बाबा पाणी, किंवा किती हाईटला खाली फॉल झालं, हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर ते डिराईव्ह करण्यासाठी मी परत एकदा डायग्राम काढतो. इकडे बघा, हा बिकर आहे, सर्वांनी बघा. तर त्याच्यामध्ये असं आपण कॅपिलरी डिप केलं आहे बाबा, लाईक दिस, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलं आहे. तर लिक्विड काय झालं तुम्हाला सांगितलं, ह्या सरफेसपासून कुठे गेलं आहे? वरती गेलं आहे, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. ओके, सो इट इज ॲट सम हाईट एच, बरोबर. मग ही हाईट जी एच आहे, किंवा ते मग अशी फॉल डाऊन झालं, तर ते ना ते आपल्याला फॉर्म्युलामध्ये हे करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे की कसं झालं बाबा, ती हाईट किती असेल बाबा. तर लक्षात घ्या, सपोज आता मी इथं थोडीशी मोठी काढतो हा, कॅपिलरी अशी मोठी काढली, कारण ते आता तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे ना. मग आता ह्या कॅपिलरीमध्ये ना इथं पाणी चढलेलं आहे, असं वरती गेलं आहे पाणी, आणि इथं शेप जो आहे तो असा कॉन्केव आहे, बरोबर, कॉन्केव. मग हे आपण असं मानलं होतं, हा एच पॉझिटिव्ह आहे बाबा सर. तर बच्चा पार्टी आता ही जी लिक्विड कॉलम आहे, याला लिक्विड कॉलम म्हणूयात किंवा कॅपिलरी म्हणूयात. त्या कॅपिलरीमध्ये जे पाणी चढलंय ना वरती, त्याला काहीतरी वजन आहे, बरोबर, त्याला काहीतरी मास आहे. हे बघा, हे जे पाणी इथं जे दिसतंय आता डायग्राममध्ये, एवढाच पार्ट बरं का, या लेवलच्या वरती बरं का. मग हे जे पाणी आहे याला काहीतरी मास आहे.
मग मास आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्ट होत असणार आहे. मग हे पाणी वरती चढलंय सर, मग याच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुणीतरी बॅलन्स केलंय, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तर ते वरती आहे. मग त्याला जे बॅलन्स केलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्सने, मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण आहे बाबा नेमका ज्याने त्याला बॅलन्स केलंय? ठीक आहे. तर बच्चा पार्टी, आता पाणी वरती पण जात नाही खाली पण जात नाहीये, मग वरती त्याला ओढून धरण्याचं काम कुणीतरी केलं असेल. मग आपण काय करूयात, पहिल्यांदा हे जे लिक्विड आहे ह्या लिक्विडवर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघूयात. मग इथं लिहितो मी, लिहिताना हे बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन मास ऑफ लिक्विड, mass of liquid present inside capillary, present inside capillary tube is equal to, सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं मास ऑफ लिक्विड मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटी mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना. मग मास ऑफ लिक्विड, जेवढं मास ह्या सिलेंडरमध्ये, ते कसं लिहिणार सर? मी त्याला लिहितो डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये, मल्टिप्लाइड बाय काय, जी. सो डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कुणाला रिप्लेस केलं मी? मासला. किती लोकांना कळतंय काय चाललंय? हे बघा, हे जे सिलेंडरमध्ये जे पाणी चढलंय ते पाणी किती हाईटला गेलंय वरती, आणि त्या पाण्याचं वजन काय बाबा, हे मला समजून घ्यायचं आहे. मग लिहिलं मास यम, आणि त्याला जर जीने मल्टिप्लाय केलं तर त्यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट लिक्विड. सो त्याला लिहिलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बरं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमला कसं लिहिणार रे? एरिया ऑफ सिलेंडर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मल्टिप्लाइड बाय हाईट मल्टिप्लाइड बाय जी. ओके फाईन. आणि एरियाला परत आता हे बघा, व्हॉल्यूमला रिप्लेस केलं, इथं लिहिलं व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. बरं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, सिलेंडर है, सिलेंडर मतलब सर्कुलर दिखाई देगा, और एरिया ऑफ सर्कल लिखा जाता है पाई आर स्क्वायर इंटू एच इंटू जी. सो कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. So what is this? This is gravitational force acting on mass of liquid present inside the capillary tube. Understood बच्चा पार्टी लोग? यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? ओके सर, मग आपण शेप जर असा मिनिस्कस असेल, कॉन्केव्ह मिनिस्कस असेल, तर ह्या कॉन्केव्ह मिनिस्कसमध्ये सर आपण काल काहीतरी काढलं होतं. काय होतं ते सांगा बरं सर. हा काय होता? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपासनं पी टी नावाचा काय होता? टँजंट होता. कॉन्केव्ह मिनिस्कस आठवा. आणि इथं जो अँगल तयार झाला हा थीटा आहे. ह्या थीटाला आपण म्हणत होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एंगल ऑफ कॉन्टैक्ट कैसा है? एक्यूट है, ऑब्ट्यूज है? बताओ मेरे को. गीते अपन ही क्लास की पीटी उषा बताओ. हाँ शितोळे भान येवले. एक्यूट. एक्यूट. ओके, एक्यूट एंगल है बराबर. और ये देखो यहाँ पे टेंजेंट के साथ बनाया. तो लेट्स ड्रॉ ए लाइन ओवर हियर. लाइन विल बी लाईक दिस. हे बघा, मी असा एक इमॅजिनरी इथं एक्स ॲक्सिस ड्रॉ करतो असा. मग ह्या टँजंटला आहे ना बॅक एक्सटेंड करूयात. सो याला बॅक एक्सटेंड केलं तर हा पण एक टँजंट तयार झाला इथं. मग हा थीटा आहे, तर हा वरचा अँगल किती झाला? थीटा. सो थीटा हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो हा हमेशा सॉलिड सरफेस आणि टँजंट सोबत बनतो, बरोबर की नाही? यस. सो मग हा थीटा आहे, हा पण थीटा आहे व्हर्टिकली अपोजिट. आणि बच्चा पार्टी, ह्या थीटाला किंवा ह्या फोर्सला रिझॉल्व करूयात. रिझॉल्व, आता हा एक प्रकारचा फोर्स आहे. फोर्स कुणामुळे? तर सरफेस टेन्शनमुळे जनरेट झालेला फोर्स. तुम्हाला काल जर आठवत असेल आपण रिझल्टंट फोर्सला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता, तर हा पण एक फोर्सच आहे. मग आता हा रिझॉल्व झाला दोन हिस्स्यामध्ये. अलॉंग द कॉम्पोनंट टी कॉस थीटा, अपोजिट वाला कॉम्पोनंट टी साइन थीटा. बच्चा पार्टी लोग, ठीक आहे. मग हा टी कॉस थीटा, टी साइन थीटा काय रे बाबा? तर बघूयात पुढे जाऊन, ठीक आहे. इथं पण बघा, ह्या पॉइंटला पण काढतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईक दिस. मग इथं पण, इथं जी टँजंट आहे ती अशीच काढणार, ड्रॉ करणार. ब्ल्यू पेन वापरतो वाटल्यास, ठीक है. एक मिनट, ये देखो यहाँ पे भी ब्लू पेन से. हाँ, और यहाँ इसको बैक एक्सटेंड किया. ये थीटा है तो ये भी थीटा ही होगा. ये भी रिझॉल्व हुआ. इसका भी नाम वही टँजंट. तिकडनं केली मग इकडच्याला राग येईल ना, म्हणून इकडं पण ड्रॉ करून घेतली, ठीक आहे. सो त्याला दिलं मग मला नाही दिलं. असं ती गंमत आहे बाबा. काय फिजिक्समध्ये पण तसंच आहे, काय लय अवघड आहे. हां, तर मग इथं आपण ड्रॉ करूयात, याला रिझॉल्व करूयात. मग अलॉंग द कॉम्पोनंट कोण असतो?
हा टँजंट टी आहे, तर अलॉंग द कॉम्पोनंट असेल टी कॉस थिटा आणि अपोजिट वाला कोण टी साइन थिटा. दिस इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन ऑफ फोर्सेस बच्चा पार्टी. तर आता इकडचा टी साइन थिटा डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट आहे. सपोज डायमेट्रिकली अपोजिट म्हणजे असं अशी रिंग आहे. हे बघा इथून इथपर्यंत मी डायमीटर घेतली. आता एक एक्झॅक्ट समोरासमोर आहे. मग इथं टी साइन थिटा आहे. त्याच टी साइन थिटाला हा पण इकडचा अपोजिट करतोय टी साइन थिटा. ठीक आहे. मग एकमेकांना ते कॅन्सल करताय. हा चाललाय पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने, हा चाललाय तोंड घेऊन निगेटिव्ह एक्स ॲक्सिसने, एकमेकांना कॅन्सल करतोय. पण टी कॉस थिटावाल्यांची भावकी लय भारी भाऊ. टी कॉस थिटा सगळे तोंड घेऊन वरती चालले. अरे बरोबर की नाही. टी साइन थिटा याचा भाऊबंद चाललाय एक्स ॲक्सिसनी पॉझिटिव्ह एक्सनी, याचा चाललाय निगेटिव्ह एक्स ॲक्सिसनी तोंड घेऊन. यांचे एकीच येणार नाही ना, पण यांची एकी चालली आहे टी कॉस थिटावाल्यांची. ते सगळेचे सगळे वरती चाललेत. मग हे तर मी डायमेट्रिकली हे दोन अपोजिट पॉईंट सांगितले. व्हॉट अबाउट दिस टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट. इथं पण तसंच घडेल. इकडचे दोन घ्या डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, इथं तसंच घडेल, इथं तसंच घडेल, सगळीकडे असंच घडेल. मग जर तुम्ही सगळ्यांची ॲडिशन घेतली तर सगळ्यांचा वरती येणारा कॉम्पोनंट कोण टी कॉस थिटा आणि साईडला जाणारा कॉम्पोनंट कोण टी साइन थिटा. टी साइन थिटा समोरचा आणि त्याच्या अपोजिटचा एकमेकांना कॅन्सल करतील, पण सगळ्यांचे टी कॉस थिटावाले वरती जातील. मग ह्या टी कॉस थिटा जो अपवर्ड फोर्स आहे ना, त्याने या पाण्याला ओढून धरलेलं आहे सर. समजलं का. हे पाणी म्हणजे वरती चढलंय कॅपिलरीमध्ये. ह्या सरफेस टेन्शनमुळे असणारा जो फोर्स आहे, काल आपण बघितलं होतं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. फॉर्म्युला सांगा तुम्हाला आठवत आहे का. सरफेस टेन्शनची डेफिनेशन वी हॅव क्या आहे. सरफेस टेन्शन इज ऑल्सो गिवन बाय द फॉर्म्युला फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं लिहितात रे बच्चा पार्टी लोक. देअरफॉर मग आपण असं लिहूयात फोर्स इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय लेंथ. आठवत आहे का कालचा फॉर्म्युला. मग जो अपवर्ड फोर्स आहे बच्चा पार्टी ॲक्टिंग ऑन द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द लिक्विड प्रेझेंट इनसाइड कैपिलरी जो ट्यूब है अपना कैपिलरी ट्यूब, तो जो अपवर्ड फोर्स है वो कौन प्रोवाइड कर रहा है. तो वो प्रोवाइड कर रहा है टी कॉस थीटा नाम का सरफेस टेंशन का फोर्स. ठीक है. तो यहाँ पे लिखता हूँ अपवर्ड फोर्स एक्टिंग ऑन द लिक्विड प्रेजेंट इनसाइड द कैपिलरी ट्यूब is equal to the force due to surface tension, force due to ST multiplied by length of surface. ठीक आहे. सरफेसची लेंथ. ओके. जसं की इथं लिहिलंय लेंथ आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो देअरफॉर मी असं लिहितो मग अपवर्ड फोर्स अपवर्ड इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग फक्त एकच पॅरामीटर राहिला त्यातला टी कॉस थिटा फोर्सचा मल्टिप्लाइड बाय लेंथ. लेंथ कशी लिहितात सर्कमफरन्स ऑफ द सर्कल 2πr. ओके. मग बरं मला सांगा हे क्वालिटाज इक्वेशन 2 मला सांगा पाणी वरती पण जात नाही खाली पण जात नाही इक्विलिब्रियम पोझिशनला आहे मोशन नाही घडत आहे. मग हा जो अपवर्ड फोर्स आहे अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन खाली दाखवतो वाटलं इथं डायग्राममध्ये हे बघा. सो ऑल दिस अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन upward force due to surface tension has been balanced by downward force due to gravitational force. So gravitational force मुळे होणारा डाऊनवर्ड फोर्स हा अपवर्ड फोर्सने बॅलन्स केला एकमेकांना आणि बॅलन्स झालं की मोशन घडत नाही. सो लिहितो ॲट इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय की दोन्हीकडनं अपोजिटली फोर्स ॲक्ट होणारे सेम. सो फोर्स ड्यू टू अपवर्ड मोशन must be equal to force due to gravitation. So Fg must be equal to काय upward force. So what is Fg. Fg बद्दल लिहिलंय मगाशी सांगा बरं. लक्ष आहे का तुमचं. टाळक्यांचं लक्ष आहे का. हां भांड बोला. शितोळे उरमुडे येवले उदावन गिरवले मोरे मतकर मुठे पेरे पाटेकर तोरडमल बोला बरं पटकन. लक्ष आहे का सर्वांचं. सो सरफेस टेन्शन इथं बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मी Fg नावाने लिहिला इथं. Fg नाही पबजी नाही Fg ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा Fg. पोरांना वाटलं असेल वा 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 सर आज पबजी पण शिकवणार आहेत वा. सो दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बच्चा पार्टी लोग. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नथिंग बट
इट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द मास ऑफ लिक्विड प्रेझेंट इनसाइड द कॅपिलरी. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण इक्वेट केलं ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. स्टेप समजून घ्या. मग फोर्सचा फॉर्म्युला लिहिला इथं. अपवर्ड फोर्सचा फॉर्म्युला काय आला होता? रो इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू जी. बरोबर इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स टी कॉस थीटा टाइम्स 2πr. बरं, काल मी कॅपिलरीची एक न्यूमेरिकल घेतलं होतं, तिथं आठवत असेल तुम्हाला, सर्कमफरन्स 2πr घेतला होता आपण. ओके, बरं, इथला पाय, इकडचा पाय, तिकडचा पाय कॅन्सल, इकडचा हात, तिकडचा हात कॅन्सल. ठीक आहे, अजून काय कॅन्सल करायचं बघून घ्या. हां, इधर बच रहा है, हे बघा मी असं पाठ करतो बच्चा पाठी. एच राहिलाय, आर राहिलाय, रो राहिलाय, जी राहिलाय. एच आर रो जी, जसं आपण म्हणतो ना ए ओ जी, लो जी, ये जी. एच आर रो जी इज इक्वल्स टू 2 इथं लावून घ्या, 2t कॉस थिटा झाला फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द इक्वेशन ऑफ कॅपिलरी. ठीक आहे बच्चा पार्टी, आणि याच्यावरच सगळं गंमत आहे आता इक्वेशन ऑफ कॅपिलरीची. आणि 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 नीट ऐका. मग आमचं म्हणजे मी 2007ला ज्यावेळेस बोर्ड एक्झामला होतो, अपियर झालतो, त्यावेळेस आमच्या वेळेस पण कॅपिलरीचाच प्रश्न आला होता. कॅपिलरीचा प्रश्न म्हणजे ते ज्या वेळेस मी शिकवतो ना, मला माझी आठवण येते. मी विद्यार्थी असताना बोर्डाच्या एक्झामला मी हा पेपर अटेम्प्ट करताना कॅपिलरीचा प्रश्न आला होता. एच आणि आरच्या रिलेशनवर बेस्ड होता. सो काही गोष्टी असतात ज्यात खूप तुमच्या मनामध्ये घट्ट त्यांनी स्थान निर्माण केलेलं असतं, आहे की नाही. मग तुमची तुम्ही तिच्यासोबत घेतलेला पहिला चहा असू देत, तिच्यासोबत पावसात ओलं चिंब भिजलेल्या असू द्यात, काही गोष्टी, काही आठवणी तुमच्या मनामध्ये एकदम खोलवर रुतलेल्या असतात, ज्या की कधीच विसरल्या जात नाहीत. आणि काय तुम्ही कमून दातड काढून राहिले? अरे बाबा ओ, तिच्यासोबत घेतलेला पहिला चहा, तिच्यासोबत मी भिजलो होतो, ती आणि मी सोबत भिजलो होतो पावसामध्ये, तर तो काही वेगळाच आनंद होता, हो की नाही. अरे बाबा हो, मी माझ्या टू व्हीलरबद्दल बोलतोय, गाडीबद्दल बोलतोय मी माझ्या. तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेऊ नका. तिच्यावर बसून मी चहा पिलेलो आहे टपरीतला. ती ती आणि मी सोबत भिजलो. आता मी भिजल्यानंतर ती काय कोरडी राहणार आहे का माझी गाडी? नाही ना. सगळंच ओलं होणार आहे, गाडीचं सीटसुद्धा ओलं होणार आहे, मी पण होणार आहे, टाकी होणार आहे. बापरे बापरे बापरे, अवघड आहे बाबा. वाघ सरांना काय समजलं यांनी? अवघड आहे, अवघड आहे. सो तसंच त्याच प्रकारे दाताड काढू नका, समजून घ्या. तसंच त्याच प्रकारे बच्चा पार्टी ह्या पण आठवणी खोलवर रुतलेल्या आहे. एच आर रोजी अभ्यासाच्या पण आठवणी असतात ज्या खोलवर रुतलेल्या असतात. बस आपली पी टी उषा जास्त हसू नको. पी टी उषा लयच हसू राहिली बाबा आज. ओके, सो सो एच आर रोजी इज इक्वल्स टू 2t कॉस थिटा. पावसाच्या दिवसात तर खूप आठवण येते मला. ती आणि मी, ठीक आहे, ती आणि मी, ती म्हणजे माझी गाडीबद्दल बोलतोय मी. ती आणि मी सोबत आम्ही अंधाऱ्या रात्री, पाऊस, काळा काळा कट्टावर अंधार, आणि ती आणि मी रस्त्यावर एकटेच, दोघंच आम्ही एकमेकांचे सोबती, आणि आम्ही फिरतोय. वाव, एक नंबर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आहोत कलाकारच आहेत आपण एवढं. पाटेकर काय म्हणतोय? बाबू म्हणतोय पाटेकर तिकडून. बाबो पाटेकर, हे बाबू नावावरून मला आठवलं, आमचा एक मित्र होता, तर वन नंबर वन. त्यालाही अशी सवय होती पाटेकर, की तो आहे ना कुठल्याही गोष्टीला म्हणायचा अगं बाबो, नाही का. तर आहे ना आम्ही मग, आणि मी आहे ना कुठला थोडं, का? हां, आम्ही त्याचं नावच ठेवून टाकलं बाबू. नॉर्मली आपण काय म्हणतो, बाबू म्हणतो ना बाबू एखाद्याला, आम्ही त्याचं डायरेक्ट नाव ठेवून टाकलं बाबो, नाही का. मग आता आम्ही कधीही भेटलो की त्याला बाबूच म्हणतो. तर असं घडतं नाही का, की एखादा व्यक्ती येतो तेच तेच शब्द लय वापरतो ना. हां, एक सर होते आमचे, ते नुसते म्हणायचे फिनिश फिनिश, म्हणायचे फिनिश फिनिश. त्याला म्हणलं ना सर हे न्यूमेरिकल झालं नाही. अरे वो आपने बायात का केले, ते सोडवायचे बिडवायचे बरं का. फिनिश, 2 स्टेप इकडून, 2 स्टेप तिकडून, एक डेरिवेशन इकडून, एक फॉर्म्युला तिकडून, फिनिश. मग आम्ही त्यांना फिनिश नाव टाकून दिलं, नाही का. आम्ही त्यांना फिनिश सर म्हणायचो. कोणाचं लेक्चर आहे फिनिश सरचं म्हणायचं, नाही का. तर ते असं ती गंमत असते. तो तसं वाघ सरांचं काही आहे का? वाघ सर काही शब्द वापरतात का? नाही सर. मला नाव ठेवायचं नाही, नाही तर मग मी डायरेक्ट सिलेबस फिनिश करून टाकील. हा,
मी म्हणाला नको भाऊ नको आपल्याला या टाळक्यांना शिकवायचंच नाही नको भाऊ, नको आपने सर बस की बात नाही. नको नको सर नको सर. हा मत कर, दातड काढायचे नाही शितोळे. बरं, कमिंग बॅक. सो एच आर रो जी इज इक्वल्स टू क्या, 2t कॉस थिटा. तो हां, मग आपल्याला दिस इज इक्वेशन ऑफ कॅपिलरी. सो व्हॉट इज एच, पहिल्यांदा मला सांगा एच. एच क्या आहे, टर्मिनॉलॉजी तर समजली पाहिजे ना पाटेकर. नको नको म्हणत होता लय, सांग आता एच काय. हां, इथं नाही आवाज निघणार तुमचा, बाबो बिबो मेसेज टाईप करायला आवाज निघेल तुमचा. हां, एच सांगा, व्हॉट इज एच. Height of height of capillary. liquid in the Height of liquid which has been risen in the capillary, or height of liquid which has been fallen inside the capillary. Am I correct? What is R? R क्या है, Radius. मला सांगा. Radius. कॅपिलरीचा शेप कसा आहे, कॅपिलरीचा शेप Cylindric. हा व्हेरी गुड. कॅपिलरी का शेप सिलेंड्रिकल आहे. मग सिलेंडर म्हटल्यानंतर त्याला इथं रेडियस येणार की नाही, ती रेडियस आहे ती. Radius. हा, रो म्हणजे काय सांगा, density डेन्सिटी. कुणाची डेन्सिटी, कॅपिलरी कशाला टिप केली आहे, density of liquid यस, डेंसिटी ऑफ लिक्विड. वेरी गुड बच्चा पार्टी लोग. हाँ आगे, जी क्या है, जी सर वो acceleration due to gravity यस ग्रॅव्हिटी आहे. नाही तर एखादा म्हणन सर वो ओजी लॉजिक इमोजी काय जे असतं ते तुमचं, असं काही म्हणू नका. हां, टी क्या है, टी गुले पेरे. surface tension हां, of liquid नाही तर तुम्ही म्हणता सर हे टी काहीतरी वेगळं दिसतंय. यस टी वाला टी है आपला, वो सरफेस टेंशन वाला. समझ में आई बात सभी को, टर्म समझता है. व्हाट इज कॉस थीटा, थीटा क्या है वहाँ पे, गुले पेरे मुठे मतकर मोरे सांगा. सुपेकर, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, सुयश शेळके, पाटेकर, तोरडमाल, साबळे, मुठे, दिंडे, वाघमारे, खोसे, दांगट, गीते, गाडेकर, मुठे, गुंजाळ, गर्दे, बास बाबो सरला दम लागला. वाघ, निपुंगे, दगडे, शेळके, हर्षल शेळके, साक्षी गिरवले, अरुण स्नेहा उदावत, अंजली येवले, अनिकेत उर्मुडे आणि स्नेहल शितोळे, देन आदित्य भांड. बोला थीटा काय, थीटा थीटा थीटा. अरे बच्चा पार्टी, वो थीटा देखा नहीं Angle of- आपने डायग्राम. यस angle of contact यस, एंगल ऑफ कांटेक्ट. अपनी पीटी उषा ने बात दिया, अपने पीटी उषा ने आंसर दिया. अरे भाई, एंगल ऑफ कांटेक्ट है वो, क्या है, एंगल ऑफ कांटेक्ट. यस, ठीक है. हा जो थीटा आहे तो काय नाही, एंगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर जो सर लिक्विड सॉरी टँजंटने सॉलिड सरफेस बरोबर बनवला. लॉजिक समजलं सर्वांना. मग लगेच न्यूमेरिकल करायचं याचं, ठीक आहे. सो आपली लगेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मग चलो 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 चलो, भागो दौडो दौडो. आज कोणतो रे, गुरुवार. मला आज का असं वाटतंय माहिती का, की आज शुक्रवारच आहे, उद्या शनिवार आहे, आला विकेंड आला. ठीक आहे. काय श्री आमच्यासाठी चरण काय आलं शेळके, बोला शेळके, तुला काय बोलायचंय का, बोल भाऊ बोल, मन मोकळं करून टाक. काय लाजायचं नाही. माणसं मनातल्या मनातच ठेवतात सगळ्या गोष्टी, शेवटपर्यंत बोलत नाही आणि मग डायरेक्ट तिच्या लग्नात गुलाबजामू खायला जातात, असं होतं. त्यामुळे बोलून टाकायचं भाऊ. कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड ए क्लीन ग्लास कैपिलरी ट्यूब ऑफ रेडियस कितना है, 0.1 mm का है. तो 0.1 mm नाही. मग काय, चप्पल सँडल खाण्याची पण तयारी ठेवावं लागते भाऊ. काय लय अवघड आहे बोलायचं म्हणजे, काय सोपं ना घे. आणि अशा वेळेस लय भाऊ फायदा होते. मग कुणीही भाऊ फायदा होतो. ह्यो माझा भाऊ आहे आणि मग भाऊ म्हणतो ये भेटायला. अरे भाऊ मला यायचंच नाही भाऊ, तिकडं तुमचा जाळ होऊ द्या. याची कॅल्क्युलेट सर राईज ऑफ लिक्विड. सो हाईट काढायचं, कॅल्क्युलेट द राईज ऑफ लिक्विड इनसाइड ए क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस. त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस दिली आहे, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, ठीक आहे. इथं आमची एक असाच किस्सा झाला, ऑफलाईनला पोरगा बरं का इथं, आणि त्याला भाऊला डायरेक्ट फोन कुठून आला माहिती आहे, शेवगाववरून. ते आला भाऊ, ती माझी मैत्रीण आहे आणि तू कसं काय रिक्वेस्ट पाठवली, ते मैत्रीण नाही माझी बहीण आहे, तू कसं काय रिक्वेस्ट पाठवली भाऊ तिला. आणि ते आला ना भाऊ माझ्याकडे. तो म्हणतो सर मला फोन आला, मला धमकी दिली. मी म्हणलं त्याला म्हणा ये भाऊ, ती इथं भेटायला ये म्हणा.
तू शेवगावून काय आली म्हणलं इकडे गाडीवर 200चं पेट्रोल टाकीन येऊ दे म्हणलं त्याला. त्याला म्हणा ये म्हणा आमच्या वाघ सरांना बोलायचं म्हणलं तुझ्या संग. ठीक आहे तू लढ म्हणलं बापू तू घाबरू नको म्हणलं. तर याची कस्ट राइज ऑफ लिक्विड एंड आर इज रेडियस ऑफ कैपिलरी ट्यूब. तो 0.1 mm है. तो ये लिखा देखो 0.1 mm को कन्वर्ट किया इंटू 10⁻³ मीटर. व्हेन इमर्स्ड इन वाटर ऑफ सरफेस टेंशन. अनुष्का दोंदे का क्यों कॉल आ रहा है भाई? आवाज नहीं जा रही क्या अनुष्का को या ज्वाइन नहीं हो पा रही है? एक मिनट हाँ बच्चा पार्टी अपने स्टूडेंट है. हाँ अनुष्का हाँ बोला. अहो 6:30 वाजल्यापासून अजून सुद्धा आमच्याकडे पूर्ण रेंज नाही. ओके नाही मग ऐका ना हा सेशन रेकॉर्ड होत असतं तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पाहायला मिळेल ना. आज मिळेल पण आता क्लास चालू असताना बरं वाटतं. हा पण आता काय करता येणार आता रेंज नाही म्हटल्यानंतर. रेंजच नाही. हां नाही मग आता हे बघा ह्या गोष्टीसाठी पर्याय नाही आपल्याकडे. हां थँक्यू चला तुम्हाला थँक्यू तुम्हाला म्हणजे एवढी आवड निर्माण झाली आहे. आम्ही एवढी आवड निर्माण केली की लाईव्ह सेशनला तुम्हाला शिकायला मजा वाटते आहे ना. नाही सर तसं नाही. हां मुलीचं ध्येय मात्र वेगळं असतं ना आपल्याला त्यांचं ध्येय गाठ द्यायचं असते. नाही आहे ना सर. हे बघा आता काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत सर. तर हां आणि काय होतं ऐका ना सर ऐका ना. बोला. आमच्याकडे दुपारी 12:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत लाईट नसते ओके आणि 6:30 पासून ते 7:30 वाजेपर्यंत अजून सुद्धा नाही तर रेंज. अच्छा नाही सर मी आहे ना तुम्हाला माझं सेशन झाल्यानंतर फोन करतो. मी आत्ता सेशनमध्ये आता फिजिक्सच्या. तर मला असं वाटलं की एनी इश्यूज कनेक्टिव्हिटीमध्ये मी फोन करतो 8 नंतर बोलूयात आपण. हां हो ठीक आहे सर. हा बच्चा पार्टी ही तर खरी आनंदाची पावती आहे की म्हणजे मी त्यांना म्हटलं सर काय काळजी करू नका रेंज नाही म्हटलं आमच्या इथं आत्ता. तर आम्ही सेशन नाही अटेंड करू शकलो. म्हटलं सर तुम्ही आपलं रेकॉर्डेड सेशन बघा. तर ते म्हणले सर नाही लाईव्ह ऑनलाईन सीखने का मजा ही कुछ और है सर. तर त्यामुळे आम्ही म्हणून मी फोन केला म्हणे 6:30 वाजल्यापासून आम्ही वेट करतोय. आत्ता रेंज येईल मग रेंज येईल तुमचे सेशन्स ऐकायला मिळतील त्यांच्यासोबत आम्ही पण बसत असतो असं पालक म्हणत होते मला. या ओके सो छान वाटतं नाही का म्हणजे फिलिंग गुड की यार देवाने आम्हाला तेवढं कॅपेबल बनवलं की आम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत असेल हसत जर आम्ही तुम्हाला अभ्यास शिकवत असतो तर मग याच्यापेक्षा आणखी आनंद काय मिळाला. टाळ्या वेळा नका वाजू. टाळ्या कोण वाजवतो माहिती तुम्हाला. ठीक आहे सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे आहे ना हे असे खाली बसून टाळ्या वाजवणारे खूप आले आणि खूप गेले. आयुष्यात जर जमलं ना तर तुमच्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजेल असं कार्य करा. त्यामुळे मला काही इम्प्रेस करू नका टाळ्या वेळा वाजून. शेळके टाळ्या वेळा वाजून मला इम्प्रेस करू नका. हा ठीक आहे. सो या कमिंग बॅक. The radius लिहिली मी इथं 0.1 mm. When immersed in water of surface tension तो surface tension का वैल्यू डाला 7 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. एंगल ऑफ कॉन्टैक्ट बिटवीन वाटर एंड ग्लास दिया है 0 डिग्री. डेंसिटी ऑफ वाटर दिया है. डेंसिटी ऑफ वाटर इज 1000 kg/m³. आणि जी ची व्हॅल्यू दिली आहे 9.8 मीटर/सेकंड². तो यस गो अहेड. H R S T थीटा रो G दिया है आपको H फाइंड आउट करना है. सो दिस इज अ कैपिलरी विच इज डिप्ड इनसाइड द वॉटर विच इज प्रेझेंट इन द बिकर. मग पाण्यामध्ये जर असेल आता पाणी प्युअर पाणी नाही आहे नाही काहीतरी क्लीन ग्लास दिलं आहे त्यांनी. क्लीन ग्लास अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री दिला आहे म्हणजे नक्कीच क्लीन ग्लास इन कॉन्टॅक्ट विथ प्युअर वॉटर असायला पाहिजे कारण आपण हे काल बघितलं आहे क्लीन ग्लास इन कॉन्टॅक्ट विथ प्युअर वॉटर. तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0च असतो. आणि हा MCQ मध्ये विचारला आलेला प्रश्न आहे बरं का बच्चा पाटील.
ठीक आहे. सो ये राईज हुआ लिक्विड, तर कॅपिलरी अशी डीप केली, हे राईज झाले लिक्विड, तर ही हाईट किती असेल हा फॉर्म्युला विचारला, क्वेश्चन विचारला आहे. सो वी हॅव फॉर्म्युला बोलो, तर वी हॅव एच आर रो जी इज इक्वल्स टू काय रे फॉर्म्युला 2t cos थीटा, मग अशी लिहून दिला आहे. मग एच हवा आहे आपल्याला, तर एच इज इक्वल्स टू फॉर्म्युला मॉडिफाई करा 2t cos थीटा होल डिवाइडेड बाय क्या बनेगा आर रो जी. ठीक आहे, आर जी रो. तर मग टीची व्हॅल्यू दिलेली आहे सर, बरोबर. त्यानंतर थीटाची व्हॅल्यू ती पण दिली आहे सर, मग कॉस थीटामध्ये 0 टाकता येईल इथे. डेन्सिटी ती पण दिली आहे, जीची व्हॅल्यू ती पण दिली आहे. स्मॉल आर रेडियस 0.1 mm था, 0.1 इंटू 10 टू द पावर -3 लिखा. लेट्स मेक इट 1 इंटू 10 टू द पावर -4 mm, सॉरी मीटर. तो व्हॅल्यू टाका पटकन, चला इथंच टाकतो मी पुढच्या पेजवर जात नाही. 2 इंटू 7 इंटू 10 टू द पावर -2 कॉस थीटा, थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री होल डिवाइडेड बाय आर. रेडियस कितना है 1 इंटू 10 टू द पावर -4. जी का वैल्यू कितना है 9.8. डेंसिटी का वैल्यू कितना है 1000 इज लाइक 10 टू द पावर 3, बराबर. सो करो कैलकुलेशन, कोई बताएगा मुझे एच का वैल्यू. 0.143 मीटर. आलंय आन्सर, आलंय. यस सर. ओके. सो गिरवलेने आन्सर दिलाय, साक्षी गिरवले. एच इज इक्वल्स टू सगळ्यांचा मॅच होतंय का बघा. पीटी उषाला पण मागं टाकलेलं दिसते गिरवलेंनी आज, मग गिरवलेंसाठी आज वेगळं नाव काहीतरी ठेवावं लागेल. ओके. सो एच इज इक्वल्स टू 0.143. ठीक है, या. सो ओके बच्चा पार्टी, तो एच का वैल्यू आया 0.143 मीटर. आलंय का सगळ्यांचं बघा. कॅल्क्युलेशन्स करून घ्या, कॅल्क्युलेशन करून घ्या. भान शितोळे तुमच्यासाठी थांबतो. उरमुडे वही घेऊन बसायचं फिजिक्सच्या लेक्चरला. मानसी वाघ, गर्दे, गुंजाळ, मुठे, गाडेकर, गीते, दांगट, खोसे, वाघमारे, दिंडे, साबळे, चला पटकन. आणि बच्चा पार्टी, मला एक विचारायचं आहे तुम्हाला, ते काय परत कुणी विषय नाही काढला. बायोलॉजी विषयासाठी किती लोक सध्या इंटरेस्टेड आहे की सर बायोलॉजीचं पण सेशन जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर वी गाईज आर इंटरेस्टेड. हा मी सर, मी चला हात वरती करा. हा मत कर, तुमचं माहिती आहे. सर. हात तिथं तिथं हात वर करायचा सिम्बॉल असेल ना, मला काउंट करायला. मी सर. ओके. सो अक्षदा निपुंगे, साक्षी दिंडे, वैष्णवी पेरे, सिद्धी लबडे, केतन दांगट, तनुजा मोरे, सुयश शेळके. 1 2 3 1 2 3 4 5 6 7. मानसी वाघ, वैशाली मुठे, स्नेहा गर्दे. हात वरती करा चला पटकन. तिथं हाताचं सिम्बॉल आहे रेज करण्याचं. जे जे इंटरेस्टेड आहे त्यांनी सांगा, म्हणजे मला ॲटलिस्ट हे बघा. मी त्यावेळेस म्हणलो होतो मिनिमम मला 20 मुलं जर असतील तर मी ते शिक्षकांना रिक्वेस्ट करेल बाबा. कारण काय, त्यांना 2 मुलांना शिकवायचं काय आणि 20ला काय, पगार तर द्यावाच लागेल त्यांना. आणि ऑफलाईनला आम्हाला इथं आहे डॉक्टर, तर डॉक्टरांना वेळ नाही. बरं, 14-15 मुलं दिसत आहेत ते मला की जे इंटरेस्टेड आहेत. लाईक सर आम्ही आहोत इंटरेस्टेड बाबा बायोलॉजी शिकण्यासाठी. हां ठीक आहे. सो मग मी याच्याबद्दल विचार करेल. त्यांच्या आपण आधी डेमो सेशन घेऊ 6-7 दिवस, त्यांना म्हणा आधी सेशन देऊ. कारण आमच्या तोडीचे लोक भेटली पाहिजे ना. आता इथले ऑफलाईनचे आहेत जे ऑनलाईनला तुम्हाला शिकवताच आहे आधी ऑलरेडी PCM ग्रुपला. बट हां, इन केस इफ इट गोज फॉर बायोलॉजी, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं आहे त्याबद्दल, तर मी तसा प्रयत्न करेल. ठीक आहे. ठीक आहे. सो एचची व्हॅल्यू आली सर्वांची. या ओके, आय एम गुड बच्चा पार्टी. हां, एचची व्हॅल्यू सो 13-14 जण मला दिसत आहेत ऑनलाईन की दोज गाइज आर इंटरेस्टेड. तो एच का व्हॅल्यू आ गया है. आणि नेक्स्ट ह्या क्वेश्चन मग लगेच कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस. चला सॉल्व करायचं आहे. बाकीच्यांनी आन्सर काढलेले नाही बरं का, आणखी बाकीच्यांनी आन्सर काढलेले नाहीत. श्रावणी सुपेकर, हां बोला. 0.1428 येतं. हां ठीक आहे ना, इट्स ओके ना. 0.1428 काय 0.143 काय. अक्षदा हे बघ कितीचा फरक पडला तुझ्या उत्तरात आणि तिच्या उत्तरात. 0.143. इट्स लाईक 0.0002.
ओके. सो निग्लिजिबल आहे. आता तुम्ही हे समजून घ्या ना यार, किती वेळ झाले आता ही गोष्ट. नाही सर, तुम्ही बोलले आन्सर नाही काढलं त्यामुळे सांगितलं. ओके ओके ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हेरिएशन्स आर अलाउड. ओके, व्हेरिएशन्स आर अलाउड. तुमचा आन्सर व्हॅरी होणारच आहे. चला आता इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन नंबर 81. IMP करा. तर इथं थोडासा कन्सेप्ट असा दिला आहे आता, मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ बीकर आहे. मर्क्युरी इन कॉन्टैक्ट विथ बीकर, ठीक है. तो मर्क्युरी के केस में क्या दिया है सर, मला स्क्रीन दिसत नाही आहे. श्रावणी म्हणतीये स्क्रीन बंद झाली का. श्रावणी एकदा एक काम करा, मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन करा. असं घडतं. इज दॅट द केस विथ एव्हरीवन. कारण स्क्रीन इज विजिबल आय थिंक. आणि काय होतं, इंटरनेट कनेक्शन असतं, ग्लिच येऊ शकते, टेक्निकल ग्लिच, वी कॅन अंडरस्टँड. या ओके. सो आता मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ बीकर आहे. इथं पण कॅपिलरी डीप केली आहे. पण जर मर्क्युरी असेल तर कॅपिलरीमधली हाईट वरती जाते की खाली जाते सांगा बरं. कॅपिलरीमध्ये जे लिक्विड असेल, यस खाली. सो इट विल फॉल डाउन, बराबर ना. इट वोंट राइज अप, इट विल फॉल डाउन. एंड फॉल डाउन होगा तो यहाँ पे शेप जो होता है वो कॉन्वेक्स मिनिस्कस है. मतलब ये वेल पर्सनल लिक्विड खाली गल, ये गम्मतच है भाई ससुरा. तो H ये निगेटिव होता है. यहाँ पे H को निगेटिव कंसिडर करना पड़ता है. कीप इन माइंड. तुम्ही शब्द वाचायचे ते देणार नाही तुम्हाला तसं. तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे. अरे वाघ सरनी मर्क्युरी सांगितलं होतं भाऊ. मर्क्युरी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ह असतो आणि कॅपिलरीमध्ये जे लिक्विड राईज अप व्हायला पाहिजे ते फॉल डाऊन होतं, ठीक आहे. आणि फॉल डाऊन झालं की H ची व्हॅल्यू काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. मग त्यांनी H ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, जर असेल तर ठीक, नसेल तर लिहून घेऊयात एक एक व्हॅल्यू. रेडियस दिली आहे 5 × 10⁻⁴ मीटर. immersed in a beaker filled with mercury. The mercury level inside the tube is found to be 8 × 10⁻³ meter below the level of reservoir. Below the level of reservoir ऐसा दिया है भाई. तो डिटरमाइन द एंगल ऑफ कॉन्टैक्ट. एंगल ऑफ कॉन्टैक्ट डिटरमाइन करो. सरफेस टेंशन, डिटरमाइन द एंगल ऑफ कॉन्टैक्ट बिटवीन मर्क्यूरी एंड ग्लास. सरफेस टेंशन ऑफ मर्क्यूरी दिया है 0.465 न्यूटन पर मीटर. दिस इज ST ऑफ मर्क्यूरी. देन डेंसिटी भी दिया है मर्क्यूरी का. डेंसिटी ऑफ मर्क्यूरी विच इज वैल्यू दिया है 13.6. आणि तुमचाही पार्ट असेलच ते kg/m³. आणि G ची व्हॅल्यू दिली आहे 9.8. G का वैल्यू 9.8 मीटर/सेकंड². तो बच्चा पार्टी बताओ चलो. H दिया है, R दिया है. फॉर्मूला बोलो मैंने क्या पढ़ाया है, कैसे ध्यान में रखने का. इन केस ऑफ कैपिलरी HRρg = 2t cos θ. बरं, H ची व्हॅल्यू काय घ्यायची म्हटलं तुम्हाला. आता इथं निगेटिव्ह घ्यायची. मग मी जर इथं H ला ही स्टेप बघा रे सर्वांनी, कानात तेल घालून ऐका. H ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह घेतली तर आता इथं फॉर्म्युल्यामध्ये -H घेतला तर परत H ची व्हॅल्यू मायनस घ्यायची गरज नाही, कळतंय. सो मी आता इथं -H घेऊन टाकतोय लाईक दिस -H, कारण बिलो द सरफेस आहे. मग काय करायचं आता, ही स्टेप समजून घ्या रे सर्वांनी. लय सोपी स्टेप आहे पण तुमच्या खूप गोष्टी सोप्या करणारी ही. तर कसं, तर हा मायनस तिकडे घेऊन जा. HRρg = काय लिहिलं मग मी इथं -2t cos θ. ह्या 2t cos θ मधला हा जो 2t आहे ना तो डाव्या बाजूला घेऊन या, इथं डिव्हिजनला घ्या आणि मायनस तसंच ठेवा. आता इकडे मीनिंग चेंज होता कामा नये. HRρg होल डिवायडेड बाय क्या 2t = क्या -cos θ. आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये एक रिझल्ट आहे -cos θ कॅन बी रिटन ॲज cos of pi minus theta. Can I write it in this fashion? अरे बच्चा पार्टी, can I write it in this fashion? तो HRρg होल डिवाइडेड बाय क्या 2t. तो H का वैल्यू, R का वैल्यू, रो का वैल्यू, G का वैल्यू और T का वैल्यू, ठीक है. सो cos of pi minus theta ये आ गया मेरा इक्वेशन. तो H माहिती आहे, R माहिती आहे, रो माहिती आहे, G माहिती आहे. व्हॅल्यू टाका, T काढा. मग मला आन्सर सांगा. आता इथं H ची व्हॅल्यू किती, 8 × परत मायनस घ्यायचं नाही. ऑलरेडी मायनसला जिरवून टाकलाय आपण. लय उड्या मारत होता, जिरवली त्याची, ठीक आहे. हां,
ची व्हॅल्यू 8 इंटू 10 टू द पावर -3. रेडियस ची व्हॅल्यू आर किधर आहे आर 5 इंटू 10 टू द पावर -4. हा रो ची व्हॅल्यू डेन्सिटीची 13.6 इंटू 10 टू द पावर +3. जी ची व्हॅल्यू 9.8. एक एक व्हॅल्यू टाकत चला. आणि 2 इंटू सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय रे बाबा 0.465. ठीक आहे. अँड होल इक्वल टू कॉस ऑफ पाय -θ. तर बच्चा पार्टी कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतील का? हे बघा मला तर इथं +3 -3 लगेच कट जाताना दिसलाय. बरोबर. बरं आता ह्या 2 आणि 4ला भाग देऊन टाका. बे 2 4 जा 8 बरोबर. त्यानंतर 5 आणि इकडं 0.465ला पण भाग जायला पाहिजे असं मला दिसतंय. तर देऊयात का भाग. 5 1 जा 5. देन 5 9 45 असं करता येईल का नाही करता येत असेल ना. हां 0.93 का. हो माझी कॅल्क्युलेशन आता आहे ना वीक व्हायला लागले बरं का तुमच्यासारखा विचार करून. हां तर 0.93 आणि ह्या 93 98 हां मला दिसतंय 93 ने 98ला भाग देता येईल. सो मला इथं कोण शिल्लक राहिले ते पाहू द्या आधी. 4 देअरफॉर 4 इंटू 13.6 इंटू 9.8 इंटू 10चा पावर -4. खाली फक्त आणि फक्त 0.93ला राहिलं होतं त्याला मी असं लिहितो 93 इंटू 10 टू द पावर -2 इज इक्वल्स टू कॉस ऑफ काय पाय -θ. सो वरती 9.8 याला 98 बनवा. 98ला 93ने भाग देणं जास्त सोपं आहे. 1 पॉईंट समथिंग येऊन जाईल. तेवढं सांगा मला किती आलं. मग बघा किती सोपं करून ठेवलं मी कॅल्क्युलेशन मग आता. सो आय कॅन राईट डाऊन इट इन दिस फॅशन. 4 इंटू 13.6 इंटू 98 इंटू 10 टू द पावर -5. 4 था -5 लिखा और इसके नीचे 93 इंटू 10 टू द पावर -2. स्टेप समझ में आया सभी को. कॉस ऑफ पाई -θ. तो डिवाइड 98 बाई 93 -2 -5 यहाँ पे -3 बचेगा. और ये कितना आहे बोलो. 98ला 93ने भाग दिल्यानंतर आणि हे पण करा वाटल्यास. चला सांगा पटकन आन्सर. हे लय महत्वाचं न्यूमेरिकल आहे बरं का. 4 मार्काचं आहे डायरेक्ट. हां कुणी आन्सर काढलं का. 4 इंटू 13.6 इंटू 98ला 93ने डिवाइड केलं 1 पॉईंट. काय बाबा कुणी सांगत नाही उत्तर. वाघ सरलाच करावं लागते. डेसिमल पॉइंट 0 0 चलेगा ना ऐसा 500. 93 9 5 45 का. ओके 1.05 इंटू 10 टू द पावर -3 इक्वल्स टू कॉस ऑफ पाय -3. काय नका करू तुम्ही. काय गरज नाही तुमची. हां 4 इंटू 13.6 ये मल्टीप्लिकेशन आता है क्या. देखो ये देखो फटाफट. चलो हां बोला. कॅल्क्युलेटर काढू काय. बोला पटकन. आदित्य भान, स्नेहल चितोळे, उर्मुडे, अनिकेत, अंजली येवले, उदावत, गिरवले, शेळके, दगडे. पूर्ण चालेल की नाही आन्सर. 57.12. बरं इथलं जे उत्तर आलंय हे का. हे तिघांचं मल्टिप्लिकेशन 57 पॉईंट आलं का. हो 1352. हां 57.12 इंटू 10 टू द पावर -3. कुछ तो गड़बड़ है दया. ये 10 का पावर गलत है. सर हाँ बोला. सर 93 इंटू 10⁻³ होईल ना. नाही ना 2 ने शिफ्ट केलं ना आपण डेसिमल. 93 इंटू 10 टू द पावर -2. तर डिवायडेशन 0.093 होईल. कुठलं डिवायडेशन इथं का. हां 5 नी 46 ला का. तर जर आपण 10⁻³ जर घेतलं तर बरोबर. येस
हां, हे बघा माझी इथं मिस्टेक झाली. एक 10चा पॉवर जो चुकतोय ना, उत्तर बरोबर आलंय. पण हे बघा इथं आहे ना, तिचं म्हणणं आहे की सर इथं 0.093 पाहिजे होतं. बरोबर? हेच म्हणते ना तू? 5ने हो. 465ला भाग दिला होता. आता हे जर जास्त अवघड वाटत असेल ना, तर तुम्ही हा 10 to डेसिमल -3 -3 करून करू शकता. येस, करेक्ट. व्हेरी गुड. येस, माय मिस्टेक. आणि मग इथं 93 जर करायचं असेल तर 10 to the power -3 बनेल. -3. मग इथं वरती शिल्लक राहतोय -2. बरोबर? मग 10चा पॉवर -2. बाकी उत्तर बरोबर आहे. 57.12 बराबर है 10 का पावर. थैंक यू फॉर द करेक्शन. यस. किसने बताया? माझं लक्ष नव्हतं. कोणी सांगितलं? दीपेश. अरे वा वा वा, पीटी उषा ने बताया होय. पीटी उषा आवाज ओळखीचा नाही झाला अजून. पीटी उषा तुमचा. हाँ 57.12 इंटू 10 to the power -2. तो ये cos ऑफ पाई माइनस थीटा, हाँ इन ब्रॅकेट 57.12 इंटू 10 to the power -2 होता. मग हा डेसिमल शिफ्ट करून घ्या. 0. सॉरी कुठे गेले 0.1 मिनिट सर. आता 0.5712 बराबर. सो दिस इज कॉस ऑफ पाय मायनस थिटा. ही स्टेप समजून घ्या रे. आता हे बघा इथं मी IMP करतो. आता कॉस तिकडे गेला. कॉस जर तिकडे गेला तर कॉसचा बनतो कॉस इनवर्स. काय बनतो? कॉस इनवर्स. आणि कॉस इनवर्स ऑफ 0.5712 काय करायचं? लॉग टेबल वापरा. आता लॉग टेबल असेल तुमच्याकडे, नॅचरल कोसाइन्स मध्ये जा. नॅचरल कोसाइन्स, त्याच्यामध्ये किती डिग्री अँगलला आणि किती मिनिटाला ही व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळते बघा. 0.5712 डिग्रीवाला कॉलम असतो. 55 degree upon किती 2. किती 50 degree, 55 degree 2. 55 डिग्री 2 मिनिट. Yes. असं नसतं. मग 2 मिनिट नसतात. मिनिमम 6 मिनिट. ते सॉरी मीन डिफरन्सचे मिनिटं नका सांगू मला. सब कॉलम मधले मिनिटं सांगा. सांगा बरं. 0.5712 ही व्हॅल्यू किती डिग्री आणि किती मिनिटाला पॉसिबल आहे? आता माझ्याकडे लॉक टेबल नाही इथे. हॅलो, बच्चावाटी आहे का कुणाकडे? नॅचरल कोसाइन्स मध्ये जा. नॅचरल कोसाइन लॉक टेबलच्या 0.5712 ही व्हॅल्यू किती डिग्री किती मिनिटाला अवेलेबल आहे? आता डिग्री म्हणजे असं याच्यात असेल व्हॅल्यूज, काय म्हणतो त्याला तुम्ही, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अशी. असा एक मेन कॉलम असतो. इट स्टार्ट्स विथ 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री लाईक वाईज. आणि सब कॉलम असतो. सब कॉलम जे असतात ना ते असे असतात. 6 मिनिटाचे, 12 मिनिटाचा, 18 मिनिटाचा टिल 54 मिनिट. आणि एक मीन डिफरन्स असतो MD. तो 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट असा असतो. आहे का असे? बघा बरं. मग तुम्ही एक काम करा सर्वांनी. काय करा, ह्याच्यामध्ये या. ते काय म्हणताला 55 डिग्री 56 डिग्री किंवा 57 डिग्रीच्या आसपास या बरं. आहे सर. हा आहे. किती डिग्री आणि कितीला इंटरसेक्शन मिळाला मला सांगा. 55 degree हा व्हेरी गुड. and 0 ला इंटरसेक्शन आहे सर. 0ला इथंच का स्टार्टिंगला? हा किती व्हॅल्यू इथं? हो 0 आहे. नाही नाही, इथं 0ला व्हॅल्यू किती? इथं 55 डिग्रीला 0 पॉईंट किती व्हॅल्यू? 5736. 5736. मग आपली व्हॅल्यू 5712 आहे ना. मग याच्यातनं तुम्हाला 24 वजा करावं लागतील. मग मीन डिफरन्सची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायच्यात. बघा मीन डिफरन्स मध्ये आहे का काही व्हॅल्यू? 12 व्हॅल्यू आहे का कुठल्या कॉलम मध्ये जी सबट्रॅक्ट करायला वापरू आपण? नाहीये का? म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमचं जी हो सर आहे. तुमची व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू 0.5736 आली, जी की 0.5712 पेक्षा जास्त आहे. बरोबर. मग याच्यातनं काहीतरी सबट्रॅक्ट करावं लागतं. मीन डिफरन्स व्हॅल्यू सबट्रॅक्ट कितील्या कॉलमला सांग मग. 5 ला किती व्हॅल्यू? जवळपास असली तरी 12. चालेल. किती आहे? 12. 12. ओके.
बघा मग बच्चा पार्टी, आता 55 डिग्री आणि ही 5 मिनटं, 55 डिग्री 5 मिनिट, समजतंय का सर्वांना? हॅलो, हे बघा माझं इंटरसेक्शन मला असं मिळायला पाहिजे. मग आता ही 12 सबट्रॅक्ट करावं लागतं, तर हे बनतं आहे 0.57, किती 22 म्हणल्यानंतर 24 येतं आहे, तरी फरक पडतोय. ठीक आहे, जाऊ द्या, इट्स ओके. सर हां सर पण 5721 पण घेतलं होतं म्हणणं. चालेल ना, घ्या ना, जवळपासची व्हॅल्यू घ्या ना. आहे ना, कितीला आहे मग? 5721 6 डिग्रीला आहे, 57 21 6 मिनिटला आहे. 6 मिनिटला आहे का? ठीक आहे ना, घेऊयात ना. मग सांगा मला तुम्ही 57.5721. मग यातनं किती वजा करावं लागतील? 9 वजा करावं लागतील. 9 आहे का कुठलं मेन डिफरन्स इथं? 1 2 3 10 4 आहेत, 10 आहेत. कुठे आहे? कुठे आहे 10? 4 मिनिट मध्ये. हां, 4 मिनिटाच्या कॉलममध्ये 10 आहे. मग ही व्हॅल्यू समजा यातनं सबट्रॅक्ट केली तर हे किती येईल? 0.5711, बरोबर. मग मला सांगा आता एक्झॅक्ट तुमचे मिनटं किती घडले? इथला 55 डिग्री, 55 मिनिट, 55 डिग्री 2 मिनिट. हा, मग इथला 12 आणि इथला नाही 12 आणि इथला किती? 4. इथले 12 मिनिटं 12 मिनिटाच्या कॉलम मध्ये होते नाही? 12 नाही सर, 6 मिनिट आहे. 6 मिनिटं आहे का? मग 6 मिनिटाच्या कॉलम मध्ये, बरं ठीक आहे. मग 6 आणि इकडचे 4, मेन डिफरन्स आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्ट. मग 6 मिनिटातनं 4 मिनिटं गेले तर किती राहिले? 2 मिनिटं. 55 डिग्री, हां ठीक आहे, 55 डिग्री 2 मिनिट, तोरडमल आला बरं का आन्सर. पण तुम्ही एक्सप्लेनेशन नव्हतं दिलं, तुम्ही डायरेक्ट पाहून सांगितलं आहे पुस्तकातून. हां, तर हे घडलं 55 डिग्री 2 मिनिट. ओके, सो मेन डिफरन्सची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची असते, जी की आपण केली. 6 मिनिटातनं 4 मिनिटं गेले, 2 मिनिटं राहिले आणि 55 डिग्री ॲज इट इज. कळलं? लॉजिक समजलं? 55 डिग्री ॲज इट इज. 6 मिनिटाच्या कॉलममध्ये 0.5721 व्हॅल्यू होती, त्यातनं मेन डिफरन्स आपण सबट्रॅक्ट केला. 6 मिनिट मायनस 4 मिनिट. अरे बापरे, मेन डिफरन्स सबट्रॅक्ट केल्यानंतर मिनटं ॲड करायला पाहिजे बरं का. त्याची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, 0.5732 आहे का त्यांची, आणि आपली किती आली होती? 0.5712. नाही, मग 6 आणि 4 10 मिनटं येतील बरं का रे. सॉरी हा, वरती जे मिनटं आहे ना 6 अधिक 4, ते मिनटं ॲड करायचे. मिन डिफरन्स सबट्रॅक्ट केला आहे आपण, मिनटं ॲड करायचे. मग 6 आणि 4 किती झाले? हे 10. ठीक आहे, आपलं ॲन्सर थोडं व्हॅरी होईल. वरचे जे मिनटं आहे हे 6 मिनटं आणि हा 4 मिनटं हा ॲड केला, पाय मायनस थिटा. आता थिटाला पलीकडे घेऊन जा आणि ही व्हॅल्यू इकडे घेऊन या, तर हे बनेल पाय म्हणजेच पाय मायनस 55 डिग्री 10 मिनटं इज इक्वल्स टू प्लस थिटा. आणि पाय म्हणजेच किती असतं रे आपलं? 180 डिग्री. यस, 180. आता हे बघा, इथली स्टेप समजून घ्या. थोडं लांबलं बरं का न्यूमेरिकल आपलं, पण गरजेचं आहे. 180 इज रिटर्न लाईक दिस, 170 डिग्री 60 मिनिट असं लिहा. मिनिंग चेंज होत नाही वजाबाकी करताना. 55 डिग्री 10 मिनटं असं लिहा. ठीक आहे, आता ही वजाबाकी चालू आहे. 60तनं 10 गेले 50 मिनटं, आणि 90तनं 5 गेले 4 डिग्री, आणि इथं 7तनं 5 गेला 2, 124 डिग्री 50 येते. त्यांचं किती आलं? 124 डिग्री 50 मिनटं. अँगल काय आहे? ऑब्ट्यूज की ॲक्यूट? अँगल कैसा है, ऑब्ट्यूज या ॲक्यूट? बोलो. ऑप्टिव्स. यस, ऑब्ट्यूज. ठीक आहे. सो एकदा बघा, जस्ट गो थ्रू इट वन्स. ठीक आहे, स्टेप. ज्यांच्याकडे लॉक टेबल नव्हता त्यांनाही ही स्टेप समजण्यासाठी समजून घ्या. मेन डिफरन्सची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायच्या होत्या आपल्याला, तेवढी व्हॅल्यू ॲक्युरेट व्हॅल्यू आणायची होती. ओके, बरं ठीक आहे, चला जास्त वेळ नाही घेते. बनकर सर एकदम मार्क्या मशी आणि पाहू राहिलेत मला, तर थांबतो. ते येतील नाही तर मग ठोशी द्यायला मला. या चलो, थँक्यू बच्चा पार्टी लोक. एवढं बघून घ्या एकदा न्यूमेरिकल, आणि मॅथच्या सेशनला जॉईन करायला लागेल. यस, चलो, गुड नाईट. आणि काय ते तुम्ही टाकले नाही, गुगल रिव्ह्यूज टाकले नाही, नुसते इथं लवचे सिम्बॉल पाठवताय, थम्सअप पाठवताय. गुगल रिव्ह्यूची लिंक टाकली तर कोणी तिथं गेलंही नाही, टाकलंही नाही अजून. या ठीक आहे, पाठवा. चलो, बाय.